प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे होऊ देणार नसल्याच्या चर्चा. जयंत पाटलांनी बोलून दाखवलेली ती आतली गोष्ट आणि विलिनीकरणाला तयार झालेले 3 अडथळे. फडणवीसांचे पाणावलेले डोळे बरंच काही बोलणारे होते. समाज माध्यमांसह अनेक प्लॅटफॉर्मवर कदाचित हा मुद्दा खूप लवकर हाताळला जातोय असा अनेकांचा समज होत आहे. दोन्ही गटांनी यापूर्वीच म्हणजे 15 जानेवारीला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, जे एकत्रीकरणाच्या दिशेने पहिलं पाऊल मानलं गेलं होतं. यावेळी पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र स्क्रीन शेअर करत आता कायम एकत्र येण्याचं सूतवाच केलं होतं. याशिवाय ते देखील अजित पवारांची स्वतःची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावेत. असे अनेक संदर्भ समोर येत आहेत. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मते अजित पवार स्वतः एकत्रीकरणासाठी आग्रही होते. त्यानुसार त्यांनी आपली भूमिका पक्षाच्या ज्येष्ठांकडे बोलून देखील दाखवली होती. पण हे झिरवाळ म्हणतायत, नवाब मलिक म्हणतायत, तटकरे, प्रफुल्ल पटेल हे म्हणत नाहीत. दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी सांगितलंय की निधनापूर्वी अजित पवार यांनी 5 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर एकत्र बसून विलिनीकरणावर अंतिम निर्णय घेण्याचे सुचवले होते. शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांच्या दाव्यानुसार अजित पवारांनी त्यांना 2 ते 3 वेळा फोन करून शरद पवारांशी एकत्रीकरणाबाबत बोलण्यास सांगितलं होतं. एकंदरीत सर्व डॉट जोडल्यास अजित पवारांची इच्छा ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत अत्यंत सकारात्मकच होती. यात कुठलीही दुमत नाही. दुसरीकडे जरी कौटुंबिक स्तरावर एकत्रीकरण सोपं असलं तरी राजकीयदृष्ट्या हे विलिनीकरण महायुतीमध्ये राहून होणार की शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हे अद्याप स्पष्ट नाही. सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांच्या पक्षाला भाजप सोबतची युती कायम ठेवणं आणि विलिनीकरण करणं यात ताळमेळ बसवणं आव्हानात्मक ठरणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन राजकीय हालचाली सुरू सुद्धा केल्यात. इथे अजित पवारांना जाऊन 3च दिवस झालेत, मात्र उपमुख्यमंत्रीपद कुणाकडे, पक्षाची धुरा कोण सांभाळणार यासाठी हे नेते आग्रही असल्याच्या चर्चा. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या तुल्यबळ नेता पक्षात नाहीये. याशिवाय पक्षाची धुरा पवार आडनाव असलेल्या म्हणजे परिवारातील सदस्याकडेच राहावी यासाठी पक्षातील नेते मंडळी आग्रही देखील आहेत. परंतु सुनेत्रा पवार अजित पवारांच्या अपरोक्ष पक्षाची धुरा सांभाळण्यात मानसिकदृष्ट्या तयार असतील का हा त्यांचा कॉल ठरेल. पक्षाचे संस्थापक म्हणून शरद पवार भावनिक साथ घालून कार्यकर्त्यांना एकत्र आणू शकतात. नुकत्याच झालेल्या अंत्यविधीच्या वेळी शरद पवारांनी सुनेत्रा पवार आणि जय पवार सोबतच पार्थ पवार यांना दिलेला आधार राजकीय मतभेद विसरून कुटुंब एकत्र येण्याचे संकेत मानले जातात. पवारांनी नेहमीच धक्कातंत्राचं राजकारण केलंय. वयाचा विचार करता त्यांनी लवचिक भूमिका घेत किंबहुना सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली तर मात्र महायुतीत राहून दोन्ही राष्ट्रवादींची समेट घडू शकते असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. जर तरच्या मुद्द्यांना आधार नसला तरी आपण जरी म्हणत असलो की अजित पवारांना जाऊन 3च दिवस झालेत तरी सुद्धा प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे अनेक लोक पडद्यामागे हालचाली सुरू केल्यात. पडद्यामागे भेटीगाठी सुरू आहेत, पडद्यामागे चर्चा सुरू आहेत, पडद्यांमागे रात्रीच्या वेळी बैठका सुरू आहेत. अर्थ सांगतोय, राजकारण थांबणार नाही. अजित पवार नेतृत्व इतकं मोठं होतं, ते गेल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार, त्यांची खातं कोण घेणार, त्यांची पक्षाची धुरा कोण सांभाळणार यावर चर्चा सुरू झालाय. पण या सगळ्यांमध्ये पटेल आणि भुजबळ दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होऊ देतील का असा प्रश्न आहे. कारण या विलिनीकरणाला 3 अडथळे आहेत. 1. अजित पवारांसोबत असलेल्या पहिल्या नेत्यांची फळी म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांचा कॉल काय असेल. 2. शरद पवार जे नेतृत्व देतील ते पक्षाला मान्य असेल का. 3. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत राहू शकेल का. हे 3 अडथळेच पुढे राष्ट्रवादीचं काय होणार यावरती बोलू शकेल. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.